पुराणानुसार भाग्यवान स्त्री आणि पुरुषांची लक्षणे कोणती? आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये जसे की गरुड पुराण, अग्निपुराण आणि विष्णू पुराण व्यक्तीच्या शरीर रचनेच्या स्वभावावरती आणि आचरणावरनं त्यांच्या भाग्याचे संकेत सांगितलेले आहेत. तसेच समुद्रिकाशास्त्र नावाचं एक प्राचीन शास्त्र आहे जे शरीरावरील चिन्हे आणि वैशिष्ट्यावरनं व्यक्तीचे भविष्य सांगते. मग चला सुरुवात करूया भाग्यवान स्त्रीपासून. हिंदू धर्मात प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते, परंतु त्यांच्या शरीरावरील असलेल्या खुणांवरनं शुभ आणि अशुभ असे तर्क लावले जातात. ती लक्षणे कोणती आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. खरे पाहता शास्त्रामध्ये महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हटले जाते की एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झालं तर तो रंकाचा राजा बनतो, आणि जर दुर्दैव खराब असेल तर तो राजाचा रंक देखील बनतो. एखादी स्त्री त्याच्या जीवनामध्ये त्याला राजाही बनवू शकते आणि त्याच्या संपूर्ण संपत्तीची माती देखील करू शकते. ब्रह्मदेव स्वतः स्त्री ही त्याची निर्मिती असून देखील तिला पूर्णपणे अजूनपर्यंत समजू शकलेले नाहीत. परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्य यांचा शोध लावतात. आज आपण विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. पायाचं लहान बोट म्हणजेच कनिष्ठा. पहिल्या लक्षणाबद्दल बोलायचे झाले तर एखाद्या स्त्रीच्या पायाचं बोट जे लहान बोट आहे ते जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते. समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते. ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते. अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात. 2. अरुंद कपाळ. ज्या स्त्रियांचं कपाळ 3 बोट रुंद किंवा अर्ध्या चंद्राच्या आकाराचं असतं त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही. संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करतं. या मुली ज्या घरात असल्याने घराचे भाग्य बदलते. असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान असतात. 3. डोळ्यांची वैशिष्ट्ये. एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही कधी निरखून पाहिली आहे का? समुद्रशास्त्रानुसार एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्यांच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रिया खूप भाग्यवान आहेत असे मानले जाते. या व्यतिरिक्त जर तिची चाल हंसासारखी असेल आणि तिची कंबर बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेत असते. अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारचे ऐशो आरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते. 4. नाकावरचा तीळ. समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानला जातो. जर एखाद्या मुलीच्या नाकावर पुढच्या भागावरती तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते. अशा स्त्रियांच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता होत नाही. त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि संपन्नतेचे असते. अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात. 5. पायाचा अंगठा. जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचलले गेले असेल आणि त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर या स्त्रियाही खूप भाग्यवान मानले जाते. समुद्रशास्त्राने नमूद केलेले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात. त्यांच्या आयुष्यात कोणतीही आपत्ती आली तर ते सहजपणे ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास
मदत करतात. 6. चमकदार पांढरे दात. ज्या स्त्रियांचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात. अशा स्त्रिया त्यांच्या जीवनातील व्यक्तींसाठी खूप भाग्यवान असतात. त्यांच्या आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता होत नाही. अशा स्त्रिया त्यांच्या कुटुंबामध्ये समृद्धी आणतात. 7. नाजूक लांब बोटे. ज्या स्त्रियांच्या हाताची बोटे लांब, पातळ आणि गोल असतात, तसेच एकत्र मिसळल्यावरती छिद्र नसतात, त्या स्त्रियाही खूप भाग्यवान आहेत असे मानले जाते. जर त्यांची नखे लाल, नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुख मिळतं. या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाला वरदान मिळाल्यासारख्या असतात, ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात. 8. लांब आणि सुंदर मान. ज्या स्त्रियांच्या मानेवरती स्पष्टपणे 3 रेषा असतात, त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहत असतात. या स्त्रिया समृद्ध आणि संपत्तीचे प्रतीक असतात. परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते. 9. चेहरा वडिलांसारखा दिसणे. ज्या मुलींचा चेहरा तिच्या वडिलांसारखा दिसत असेल त्या मुलीला खूप भाग्यवान मानलं जातं. अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळतं. त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानलं जातं. 10. कमळासारखे डोळे. ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधील स्थान तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात. त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठीही सुख आणि समृद्धी आणते. पुराणानुसार काही विशेष शारीरिक लक्षणे शुभ मानली गेली आहेत. मोठे आणि कमळासारखे डोळे, कपाळ रुंद, स्वच्छ आणि तेजस्वी, आवाज मधुर आणि गोड, दात सम आणि शुभ्र, पायाच्या तळव्यांवरती शंख, चक्र, कमळ यासारखी शुभचिन्हे. असे म्हटले जाते की अशा स्त्रीच्या येण्याने घरात सुख आणि समृद्धी वाढते. तिला गृहलक्ष्मी मानले जाते. 2. स्वभावाची लक्षणे. फक्त बाह्य सौंदर्य नाही तर स्वभावालाही तितकेच महत्त्व दिले गेले आहे. शांत आणि संयमी स्वभाव, पती आणि कुटुंबाचा आदर करणारी, देवभक्ती आणि दानशीलता, राग कमी आणि क्षमाशील. पुराणांमध्ये सांगितले आहे की ज्या घरात अशी स्त्री असते त्या घरात कलह कमी आणि आनंद अधिक असतो. 3. भाग्याचे संकेत. तिच्या उपस्थितीत घरात धनवृद्धी होते. ती संकटातही धैर्य राखते. तिच्या शब्दात सकारात्मक ऊर्जा असते. ही लक्षणे केवळ शारीरिक नाहीत तर तिच्या अंतर्मनातील शुद्धतेचे प्रतीक आहेत. आता आपण पाहणार आहोत भाग्यवान पुरुषांची लक्षणे कोणती आहेत. 1. शारीरिक लक्षणे. पुराणांमध्ये पुरुषांसाठीही काही शुभ लक्षणे सांगितलेली आहेत. रुंद छाती आणि मजबूत खांदे, मोठे आणि उंच कपाळ, तेजस्वी डोळे, लांब आणि सरळ हात, आवाज गंभीर आणि प्रभावी. असे मानले जाते की अशा पुरुषांमध्ये नेतृत्व गुण असतात. 2. स्वभावाची लक्षणे. धैर्यवान आणि न्यायप्रिय, दिलेला शब्द पाळणारा, आई वडिलांचा सन्मान करणारा, मेहनती आणि प्रामाणिक. पुराणानुसार असा पुरुष समाजात मान सन्मान मिळवतो. तो कोणत्याही संकटाला घाबरत नाही आणि इतरांचं संरक्षण करतो. 3. भाग्याचे संकेत. लहानपणापासूनच जबाबदारीची भावना, संकटात शांत निर्णय घेण्याची क्षमता, लोक ज्याच्यावरती विश्वास ठेवतात. असा पुरुष फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठीही भाग्यवान ठरतो. यामागचं तत्वज्ञान. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पुराणांमध्ये सांगितलेली
ही लक्षणे अनेकदा प्रतिकात्मक आहेत. रुंद छाती म्हणजे फक्त शरीर नाही, तर मोठं मन आणि धैर्याचं प्रतीक आहे. कमळासारखे डोळे म्हणजे फक्त सौंदर्य नाही, तर निर्मळ आणि करुणामय दृष्टीचं प्रतीक आहे. खरं भाग्य हे फक्त शरीरावरती नाही, तर आपल्या कर्म, संस्कार आणि विचारांवरती अवलंबून असतं. जर आपण चांगले विचार ठेवले, प्रामाणिकपणे आपण मेहनत केली आणि इतरांचा आदर केला, तर आपणही भाग्यवान बनू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी कमेंट्समध्ये सांगा तुमच्यामध्ये खरे भाग्य कशात आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत.